नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे घरकोंबडी मनीश्री, जिला आपण सगळे विविध नावाने ओळखतो, जसं की प्रमोशन क्वीन, कॉन्ट्रोवर्सी क्वीन, घूस क्वीन किंवा माउस क्वीन देखील। आणि हो मंडळी, यापुढे मी या दीडशाण्या बाईला काकू म्हणून हाक देखील मारणार नाही, कारण ही बाई कोणत्याच लायकीची नाही आहे। काल जे पॉडकास्ट मी केलं होतं त्यात या ज्या टोळीमध्ये काम करतायत आणि त्या टोळीने मिळून आमच्यावर जे काही घाण व्हिडिओ केले होते याचा मी खुलासा केला होता। मी पॉडकास्ट अपलोड केल्यानंतर जवळजवळ 1 तासाने या बाईने जीजीच्या नावाची अजून एक फेक आयडी क्रिएट केली आणि त्या आयडीने ही बाई सगळ्यांना कॉमेंट करत सुटली आहे। हिने माझ्या नावाचा देखील फेक आयडी क्रिएट केला आहे। त्यात हिने ही जे काही स्वतःच्या लाईफ मध्ये वागते करते त्याबद्दल लिहिलंय। मी तुम्हाला त्या सगळ्या कॉमेंट्सचा आधी स्क्रीनशॉट दाखवते मंडळी, तो तुम्ही सगळ्यांनी नीट बघून घ्या। पाहिलत ना मंडळी, ही बाई कोणत्या थराला गेली आहे आणि तोंडाला येईल ते नको नको ते बरळते। खरं बोलू का मंडळी, आम्हाला याचा काही फरक पडत नाही आहे। तिला जे बोलायचं आहे ते बोलू दे। ती जेवढं घाण लिहिणार त्यावरून तिचे संस्कार दिसतात। ती बाई जे काही आहे तिच्या खऱ्या आयुष्यात त्याची तिने इथे झलक दाखवली आहे असं मी बोलीन, कारण स्वतः ही एक स्त्री असून देखील दुसऱ्या स्त्रीला अशा शिव्या देते। व्ह्यूज कोसळले आहेत ना, त्यामुळे ही बाई आता भरसटली आहे आणि स्वतःच्या मूळ पदावर आली आहे। आणि या कॉमेंट्स वरून तर तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल, परमेश्वर बघून घेईल असं श्राप देणं ही कोणाची सवय आहे ते। त्यामुळे ह्याबद्दल तर मला काही वेगळं सांगायची गरजच नाही आहे। आणि त्याच सोबत हे जे बोलताना डॉट डॉट टाकणं ही पण त्याच बाईची एक सवय आहे, ती पण खूप जुनी। ह्या बाईने तर आमच्या आई वडिलांना पण सोडलं नाही। जी बाई मृत व्यक्तींना पण बोलते तिचा स्वभाव कसा असेल ना, ह्या बाईने आई मुलाच्या नात्याला देखील सोडलं नाही आहे। आता यावरून विचार करा मंडळी, किती बेकार बाई असेल ही। शी, मला तर हे सगळं वाचताना पण अंगावर शहारा आला। आम्ही रिएक्शन देतो, पण जे आपल्या मातृभाषेतले गमतीशीर शब्द आहेत ना त्याचाच प्रयोग करतो आम्ही आमच्या पॉडकास्ट मध्ये। कधीच आम्ही जे रिएक्शन दिलं आहे त्यात आम्ही शिवीगाळ केली नाही आहे किंवा कोणत्या आई मुलाचं नातं किंवा वडील लेकीच्या अनैतिक संबंधांबद्दल बोललो नाही आहे इथे। मला खरंच या लोकांच्या मुलांची दया येते। बिचाऱ्यांचं दुर्दैवच म्हणावं, असल्या फालतू लोकांच्या पोटी त्यांनी जन्म घेतलाय। हे लोक बाहेरच्यांशी असं वागू शकतात, तर घरच्यांशी हे लोक किती खालच्या थराला जाऊन वागत असतील। ह्या लोकांचा खरा चेहरा आम्ही जगासमोर आणतोय म्हणून हे लोक आता जे काही करतात ना आमच्याबद्दल, जे काही अफवा पसरवतायत, कीव येते आहे मला यांची आणि यांच्या वागण्याची पण। ह्या मनीश्री ज्या टोळीच्या लीडर आहेत ना, त्या टोळीमधल्या मेंबरच्या प्रत्येकाच्या घरात सगळ्या मुलीच आहेत। एवढंच कशाला, मनीश्रीच्या पण नंदेला एक मुलगीच आहे आणि तिच्या बहिणीला देखील एक मुलगीच आहे। त्यामुळे देव सगळं काही बघतोय आणि जेवढं यांना करायचंय ना घाण करू द्या, शेवटी केलेल्या पापाची फळं इथेच भोगावी लागणार आहे हे तर निश्चितच आहे। मंडळी, काल मी त्या व्हिडिओ बद्दल सांगितलं होतं ना, तो व्हिडिओ अजून पण खूप मोठा आहे। त्यात खूप काही अजूनही बोललं गेलं आहे, काय काय अश्लील फोटोज टाकले गेले आहेत। काही कारणामुळे मी फक्त ऑडिओ इथे ऐकवला आहे। तर ह्या व्हिडिओला येण्याआधी म्हणजे जवळजवळ 15-20 दिवसा अगोदर मला थ्रो मोशन आहे ना, जसा पकाऊ टॉक्स वर आपला फेक स्ट्रगल सांगायला बोलवतात त्यांचाच कॉपी केलेला चॅनल आहे। तर या थ्रो मोशन वाल्यांनी मला इंस्टाग्राम वर मेसेज केला होता, हाय वेर आर यू फ्रॉम। आता मंडळी तुम्हीच विचार करा, माझ्यासारख्या 5000 सबस्क्रायबर्स फक्त असणाऱ्या चॅनलला एवढं थ्रो मोशन सारखी लोक मेसेज करतील का? नक्कीच दाल में कुछ काला है, कुछ ना कुछ तो गडबड जरूर है। मी या मनीषी सारखी मूर्ख तर नाही आहे की हुरळून जाईन लगेच आणि खयाली पुलाव पकवेन की अरे वा यांनी मेसेज केलाय मला, आता मला पण तिथे बोलवणार। आता अशा फालतू गोष्टींवर वेळ वाया घालवण्या इतकी तर मी वेडी नाहीच आहे आणि माझ्याकडे एवढा वेळ देखील नाही, कारण साहजिक आहे मंडळी, कितीतरी लाख सबस्क्रायबर असलेले चॅनल वाट बघतायत की कधी हे लोक त्यांना अप्रोच करतील आणि कधी हे तिथे जातील आणि यांची स्ट्रगल स्टोरी सांगतील। कितीतरी लोक तिथे कॉमेंट करतायत की धनगरी जीवन सारखं लोकांना बोलवा, पण ह्या लोकांनी त्यांना बोलवलं नाही, तर मी तर काहीच नाही आहे हो। मला तर असं वाटते मंडळी की मनीश्रीने जसा पकाऊ टॉक्स सोबत सेटिंग लावून तिचा व्हिडिओ प्रायव्हेट केला होता ना,
तसंच या बाईने आता थ्रो मोशन वाल्यांना अप्रोच करून माझे डिटेल्स काढायला सांगितले असतील. थांबा मंडळी, थ्रो मोशनचा मला इंस्टाग्राम वरती मेसेज आला होता, त्याचा स्क्रीनशॉट दाखवते मी तुम्हाला. आता मंडळी हे झालं 1 महिन्यापूर्वीचं. ह्याच्या आधी 1-1.5 महिन्यापूर्वी मला एक कोलॅबरेशनचा ईमेल आला होता. आता माझ्या चॅनल वरती मी पॉडकास्ट करते, त्यामुळे प्रोडक्ट प्रमोशन किंवा कोलॅबरेशनचा काही संबंधच येत नाही. आता मी कॉर्पोरेट मध्ये जॉब करते म्हटल्यावर आमचं बेसिक चेक्स असतात, ती म्हणजे ईमेल आयडी व्हेरीफाय करणं. कारण आजकाल ऑनलाईन स्कॅम्स हे खूप वाढले आहेत, त्यामुळे आताच्या काळात अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे. चला, ईमेल आयडी व्हेरीफाय केलं, तिथेच हा स्कॅम मी ओळखला होता. कारण ती ईमेल आयडी ऑफिशियल नसून तर जीमेल वरती क्रिएट केलेली होती. ह्या लोकांनी फक्त त्या डोमेनचा यूज केला होता आणि त्याच्या पुढे @gmail.com होतं. त्यानंतर मी ईमेल वाचला, त्यात कसलं प्रमोशन आहे काय आहे हे सगळं सोडून फक्त माझा ऍड्रेस, माझं पूर्ण नाव विचारलं गेलं होतं आणि सब्जेक्ट मध्ये लिहिलं होतं अर्जंट पेड प्रमोशन. मला ना कधी कधी या लोकांवरती खूप हसायला येतं. कारण काय आहे ना, या लोकांचं शिक्षणाचा अभाव असल्यामुळे यांना वाटते यांच्यासारखे आपण पण सगळे मूर्ख आहोत. या लोकांनी कधी जॉब केला नाही आहे, बाहेर जग कसं चालते याचा यांना काडी मात्र एक्सपिरियन्स नाही. यांना वाटलं हे लोक जसे डॉलरसाठी पैशासाठी हपापले आहेत त्याचप्रमाणे इतरही लोक असतील. काय आहे ना मंडळी, हे सगळे लोक कोविड मध्ये फेमस झालेले युट्यूबर्स आहेत. कोविड मध्ये कसं कोणालाच काम नव्हतं, त्यामुळे सगळे यांचे व्हिडिओज बघायचे. आता एवढे लोक घरी आहेत म्हटल्यावरती यांचे व्हिडिओ बघतायत, त्यामुळे यांना फुकटचे डॉलर्स मिळत होते. पण आता कसं सगळे आपापल्या कामाला लागले आहेत, कोणालाही एवढा वेळ नसतो यांचे फालतू व्हिडिओ बघायची. त्यात आम्ही यांचं खरं रूप जगासमोर आणलंय. आणि लॉकडाऊनच्या काळात तरी निदान हे लोक चांगलं काहीतरी कॉन्टेंट देत होते, पण आता हे लोक काय करतात तर घरात बसून 4 भिंतीच्या आत राहून मॅक्सीवर करून मी कशी लादी पुसते बघा, मी कशी भांडी घासते बघा, हेच फालतूपणा दाखवण्यामध्ये यांना धन्यता वाटते. मंडळी, मला ना या मनीश्रीला फक्त एकच सांगावंसं वाटते, असं चुकीचे धंदे करून आमचा ऍड्रेस शोधण्यापेक्षा किंवा आमच्या फोटोजचा मिसयूज करण्यापेक्षा ज्या माणसाने ही बोलत होती ना, हिचे अश्लील पिक्स व्हायरल केले होते, त्याला शोधण्यात जरा लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. कारण आम्ही तर जे दिसतंय, जे हिने स्वकुशीने डॉलरसाठी विकलंय, त्यावरच आम्ही आमचं मत मांडतोय. पण त्या व्यक्तीने तर हिच्या अब्रूचा विचारही केला नव्हता. अशा माणसाला हिने असंच सोडलं आहे आणि आम्ही जे चांगलं काम करतोय उगाच आमची बदनामी करत सुटली आहे ही बाई. खरं बोलू का मंडळी, आता तर सिनियर ज्युनियर KG मधला मुलगा देखील बोलेल की हे सगळं कोण करतंय. व्ह्यूज कोसळल्यामुळे ही बाई भरसटली आहे ते. आणि ही मनीषी तर नेहमी बोलते मराठी माणूस पुढे जातोय तर बघवत नाही, एक स्त्री असून असं बोलते. मग आता त्या चांडाळ चौकडीमध्ये सामील होऊन ही जे काही आमची बदनामी करते त्याला काय बोलावं. शर्म करो, भगवान से डरो. मंडळी, काल मी जी कम्युनिटी पोस्ट टाकली होती ना, तर त्यावर काकू किंवा काकूंच्या भक्तांमधल्या कोणीतरी कॉमेंट केली आहे की कशाला ऐकून घेतेस हे सगळं, सोडून दे, त्यापेक्षा स्वतःचं काहीतरी कॉन्टेंट दाखव. थांबा मंडळी, मी तुम्हाला त्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट दाखवते. यावेळी तर मी या बाईला खूप पोलाइटली उत्तर दिलंय, पण नेक्स्ट टाइम पासून नाही करणार. कारण या अंधमंद भक्तांना इथे येऊन कोणीच उपदेशाचे डोस द्यायला सांगितलं नाही आहे. मला माहिती आहे माझी पर्सनल लाईफ किती आणि कुठे डिस्क्लोज करावी याची. उगाचच मिळतंय म्हणून हपापल्यासारखं हाव करायची मला आवडही नाही आणि गरज देखील नाही. त्यामुळे या अंधमंद भक्तांना माझं बोलणं नसेल पटत तर यांनी सरळ स्किप करावं. उगाचच येऊन स्वतःच्या दादा ताईचा मोठेपणा करू नये किंवा आपला फालतू ज्ञान पाजळू नये. मी जे काही करते ते युट्यूबच्या गाईडलाईन्सला फॉलो करून करते आणि मला माझ्या कामाचा जराही पश्चाताप होत नाही आहे. आणि तसं पण मी या असल्या फालतू कॉमेंट्स किंवा व्हिडिओजमुळे डगमगणार नाही. उलट आता तर मी अजून यापेक्षा जास्त पॉडकास्ट करणार आणि असंच यांचं एक एक खोटं जगासमोर घेऊन येणार. आणि अगं मनीश्री, तुला मी माझ्या अनेक पॉडकास्ट मध्ये बोलली आहे खूप वेळा की रागावर जरा कंट्रोल कर ग बाई, कारण तुझा हात चिडका स्वभाव विनाशाचं कारण ठरणार आहे. आणि आता तुझे हे कृत्य करते ना, त्यावरून मी तुला बोलते की तो दिवस आता लांब नाही आहे. सुधर ग बाई, सुधर जरा. तर मंडळी, आजसाठी एवढंच. यापुढे देखील मी या बाईची अशीच पोलखोल करत राहीन. तोपर्यंत तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.